नास्तादमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 24. पायलट वारसा हक्काने सत्तेवर येईल पण. नास्तादेमसच्या प्रॉफेटिक्स द मायकल नास्तादेमस अर्थात सेंच्युरीज या भविष्यकथन करणाऱ्या ग्रंथाबद्दल अगणित समीक्षकांनी आपापली मते मांडली आहेत. त्यात काही जाणकारांनी असाही अभिप्राय नोंदविला आहे, मानवाची वाणी ही बहुधा गद्य स्वरूपात असते आणि देवतांची वाणी ही पद्ममय स्वरूपात असते. देवदूताने जे जे कथन केले ते मी कागदावर उतरवून काढले, माझे असे त्यात काहीच नाही असे स्वतः नास्तादेमसनेच स्पष्टपणे म्हटले आहे. आता हे बोलताना मात्र नास्तादेमस त्यातील भविष्यकथनाबद्दल बोलत होता की त्यातील पद्य रचना आणि शब्दयोजनेबद्दल बोलत होता हे कळण्यास मार्ग नाही. परंतु त्यातील भविष्यकथन तर विश्वास बसू नये इतक्या तंतोतंतपणे प्रत्ययास येते आणि शब्दयोजना निश्चितच लक्ष वेधून घेते. इंदिरा गांधींच्या संदर्भातील चतुष्पदीतही याचा प्रत्यय येतो. त्यांचे सत्तेवरून झालेले उच्चाटन, पुन्हा अधिकच भरघोस मताधिक्याने सत्तेवर येणे, 1980च्या गुप्त 1980 मध्ये गुप्त शत्रू निर्माण होणे आणि त्याची परिणिती त्यांच्या खुनात होणे आणि ते देखील वयाच्या 67व्या वर्षीच म्हणजे 1984ला, या साऱ्या विस्मयकारक वाटणाऱ्या घटना केवळ एका चतुष्पदीत कथन कराव्या हा केवळ चमत्कारच म्हटला पाहिजे. 6व्या शतकातील या 74व्या चतुष्पदी नंतरची 75वी चतुष्पदी तर विलक्षण बोलकी आहे. भारतीय राजकारणातील गेल्या 10-15 वर्षातील ठळक घटना अनेकांच्या स्मरणात असतील. त्या घटनांची स्थूल रूपरेषा ठाऊक असणाऱ्या जनसामान्यांनाही या चतुष्पदीतील अर्थ समजून घेण्यासाठी फारसे सायास करावे लागणार नाहीत. ही चतुष्पदी सांगते काही वेगळेच सुदैव त्या थोर पायलटच्या वाट्याला येईल. विमान दल सोडून जणू वारसा हक्कानेच सर्वोच्चपदी आरूढ होईल. 7 वर्षानंतर विरोधकांत बसावे लागेल. व्हेनिस नगरी दुःखात बुडून जाईल. अतिरेक्यांचा धसका घेईल. इंदिरा गांधींच्या संदर्भातील चतुष्पदीला लगोलग जोडून आल्यामुळे ही चतुष्पदी राजीव गांधींच्या संदर्भात रचली आहे हे सत्य शोधण्यास फार प्रयास करण्याची आवश्यकता नाही. परंतु चतुष्पदीचा अभ्यास करताना त्यातील शब्दयोजना, शब्दांचा चपखल वापर ध्यानात येताच मन थक्क होते. चतुष्पदीच्या पहिल्याच ओळीत पायलट हा शब्द योजला आहे. नास्तादेमसच्या काळात विमानविद्या अस्तित्वातच नव्हती, त्यामुळे विमानचालकाला पायलट म्हणतात हा शब्दप्रयोगही त्या काळात रूढ असण्याची सुतराम शक्यता नाही. मग नास्तादेमस हा शब्द कसा काय वापरू शकतो? दुसऱ्या ओळीत रॉयल मॅन्डेट असे शब्द आहेत. वारसा हक्काबाबत नास्तादेमसने या शब्दांची योजना केली आहे. आपल्याकडील प्रसिद्धी माध्यमांमध्ये 10-12 वर्षापूर्वी आपल्याकडील राजकारणातील घराणेशाहीवर खूप चर्वितचर्वण झालेले अजूनही स्मरणात आहे. इंदिराजींच्या नंतर पंडितजींच्या नंतर इंदिराजी आणि इंदिराजींच्या नंतर राजीव या घराणेशाहीच्या वारसा हक्कावर झालेली टीकाही स्मरणात आहे. 400 वर्षापूर्वी नास्तादेमस बरोबर वारसा हक्क हेच शब्द कसे काय वापरतो हा केवळ योगायोगच म्हणता येईल. तिसऱ्या ओळीत उत्तरार्धात नास्तादेमसने काउंटर मॅन्डेट असा त्या काळात अस्तित्वात नसलेला शब्द योजला आहे. लोकशाहीत निवडणुकीसाठी उभा असलेला एखादा उमेदवार
निवडणूक होण्यापूर्वीच निधन पावला तर ती निवडणूक रद्द ठरवून पुन्हा घेतली जाते. यासाठी लोकशाही राज्यपद्धतीत हा शब्द वापरला जातो. राजीव गांधी निवडणुकीपूर्वीच निधन पावतील हे सुचविण्यासाठी नास्तादेमसने हा शब्द योजला असणार हे निश्चित. पण प्रश्न असा की त्याच्या काळात लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वातच नव्हती. मग त्याने हा शब्द योजला तरी कसा? चौथ्या ओळीतील संकेत शब्द आहे व्हेनिस नगरी. या शब्दाची उकल करण्यासाठीही फार डोके चालविण्याची आवश्यकता नाही. श्रीमती सोनिया गांधी वंशाने इटालियन आहेत, तेव्हा त्यांच्या संदर्भात इटलीतील प्रसिद्ध शहराचे नाव संकेत म्हणून उपयोगात आणले आहे. पण नास्तादेमसने त्यातही व्हेनिस नगरी असा स्त्रीलिंगी उल्लेख करून संकेत अधिकच स्पष्ट केला आहे. व्हेनिस नगरी दुःखात बुडून जाईल याचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. अतिरेक्यांचा धसका घेईल हे ओळीच्या उत्तरार्धाचे शब्द बरेच काही सांगून जातात. राजीवजींच्या मृत्यूनंतर त्वरित राजकारण प्रवेशाला सोनिया गांधींचा नकार आणि इतर राजकीय घडामोडी यांवरचे अतिरेक्यांच्या दहशतीचे धसक्याचे सावट आपण अद्याप विसरलेलो नाही. या सर्व गोष्टींच्या उल्लेखाचा आणि हेतुपूर्वक योजलेल्या शब्दांचा विचार केला तर नास्तादेमस हा केवळ द्रष्टाच नव्हता, तर अचूक शब्दयोजना करणारा भाषाप्रभू पंडितही होता याची मनोमन साक्ष पटते. मात्र त्याच्या शब्दयोजनेतील सांकेतिकता आणि गूढता यामुळे अनेकदा अर्थाबद्दल मतभेदही होऊ शकतात. राजीव गांधींविषयीच्या 75व्या चतुष्पदी बद्दल असेच झाले. कोळशाची स्त्री करील राजपुत्राविरुद्ध कट. सेंच्युरीच्या 6व्या शतकातील 75वी चतुष्पदी राजीव गांधींविषयी आहे असे मला वाटते. पण पाश्चात्य समीक्षकांनी मात्र ही चतुष्पदी गास्पार्द द कॉलिनी या नौदल अधिकाऱ्याच्या संदर्भात असल्याचे मत नोंदविले आहे. फ्रान्सच्या दुसऱ्या हेन्रीने त्याला आपला नौदल प्रमुख नेमले 1552 मध्ये. परंतु 1570 मध्ये तुर्कस्तानचा सुलतान दुसरा सेलिम याने फ्रान्सच्या ताब्यातील क्रीट हे बेट हिसकावून घेतले आणि तेथून व्हेनिस शहरावर सतत हल्ले चढविले. यातील स्थूल रूपरेषा चतुष्पदीशी जुळली तरी वारसा हक्क, काउंटर माइंडिंग वगैरे निवडणुकीसंबंधीच्या शब्दांचा संदर्भ लागत नाही. पायलट शब्दाचा अर्थही ओढून ताडून जोडावा लागतो आणि 7 वर्षानंतर विरोधकात बसावे लागेल या उल्लेखाचाही काही संदर्भ लागत नाही. म्हणून ही चतुष्पदी राजीव गांधी यांच्या संदर्भातच असावी. आणखी एक चतुष्पदी तर राजीव गांधीच्या मृत्यूचे तंतोतंत चित्र रेखाटते. काय घडले ते पहा. मे 1991. असह्य अशा हवामानाकडे लक्ष द्यायला कुणालाच सबड नव्हती. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या. काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी चेन्नई परिसरात झंझावाती दौरा करीत होते. त्यांनी पाठविलेल्या एका खाजगी पत्रात म्हटले होते, दिवसासाठी 23 तास किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ प्रचाराचं काम चालतं. सतत माणसं आणि माणसं. शरीर शिणलं आहे. हार स्वीकारताना कापलं जाऊन हातांना जखमा झाल्या आहेत. बोटांना सूज आली आहे. विवाहाची अंगठी देखील बोटात बसेनाशी झाली आहे म्हणून ती पण काढून ठेवली आहे. चालून चालून पायांना सूज आली आहे. चपलांच्या पट्ट्यांचे पावलांवर वळ उठतात. चपला काढून ठेवणं देखील कठीण होतं. पण कर्तव्याची जाणीव ठेवून रेटतोय सारं काही.
कारण थोड्याच दिवसांत हे सारं संपणारच आहे. सारं काही संपणारच आहे आणि मग विश्रांती घेता येईल. नियती हे सारे जाणून हसली असेल, कारण खरोखरच सारे संपण्याची भीषण वेळ येऊन ठेपली होती. 21 मे 1991 मूळ कार्यक्रमात समाविष्ट नसलेली श्री पेरांबदूरची सभा ऐनवेळी कार्यक्रम पत्रिकेत घुसडण्यात आली होती. खरं तर ऐनवेळी असा बदल करण्यात फार मोठा धोका होता. श्री पेरांबदूरच्या सभास्थानाची, व्यासपीठाची आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्व तपासणी आणि तयारी केलेली नव्हती. तरीही सायंकाळच्या सभेचा कार्यक्रम रेटण्यात आला आणि तो राजीव गांधींचा शेवटचाच कार्यक्रम ठरला. 10:20 मानवी बॉम्ब धनू ही स्थूल शरीराची, अत्यंत काळ्या वर्णाची महिला हातात चंदनाचा हार घेऊन राजीवजींच्या जवळ आली. 35 वर्षीय लथा कानन आणि त्यांची 15 वर्षीय मुलगी कोकिळा कानन हेही तिच्या सोबत जवळ आले. कोकिळाने राजीवजींना एक हिंदी कविता ऐकवली. पोलीस इन्स्पेक्टर अनुसूयाला बाजूला सारून राजीवजींनी लहानग्या कोकिळाच्या पाठीवर शाबासकी दिली. या संधीचा मानवी बॉम्ब धनूने पुरेपूर फायदा उठविला. पायाला हात लावून नमस्कार करण्यासाठी ती राजीवजींच्या समोर वाकली अन कमरेला पट्ट्यात बांधलेला बॉम्ब उडविला. क्षणभरात होत्याचे नव्हते झाले. राजीवजी, धनू, स्वतः, इतर 14 जण आणि साऱ्या कटाचा अहवाल तयार करणारा फोटोग्राफर हरिभाऊ असे एकूण 17 जण जागीच ठार झाले. हरिभाऊचा कॅमेरा मात्र वाचला आणि त्यामुळेच साऱ्या कटाचा उलगडा झाला. कॅमेऱ्यामुळे कटांचा सूत्रधार एकाक्ष शिवरासन आणि त्याचे साथीदार पकडले गेले. हा अत्यंत भीषण आणि हिडीस घातपाताचा प्रकार नास्तादेमसने 400 वर्षापूर्वीच पाहिला होता. आपल्या 6व्या शतकातील 59व्या चतुष्पदीत त्याने त्याचे वर्णन केले आहे. सुडाच्या घातपाती विचाराने झपाटून गेलेली काळी कोळशाची स्त्री तिच्या देशाच्या राजपुत्राविरुद्ध कट करील. त्याच्याजवळ जाऊन बोलणारही नाही. क्रूर कर्मा लागलीच पकडला जाईल. 17 जण जागीच ठार होतील. नास्तादेमसला बहुधा ती कोळशाची स्त्री एकाएकी नाहीशी कशी झाली याचे आश्चर्य वाटले असावे, परंतु इतक्या भीषण शक्तीच्या बॉम्बची कल्पना त्याच्या काळात येणे अवघड आहे. परंतु ती काळी स्त्री घातपाताच्या कल्पनेने झपाटलेली आहे हे त्याने केलेले धनूचे वर्णन अत्यंत यथायोग्य आहे. कारण मानवी बॉम्ब होताना स्वतःचा बळी जाणार याची कल्पना त्या व्यक्तीला असतेच. तरी देखील अशा भयानक मरणाला तयार होणाऱ्याची मनस्थिती कशी असेल? दुसऱ्या ओळीतील देशाचा राजपुत्र म्हणजे नेते राजीव गांधी हे कळण्यास अडचण येत नाही. क्रूर कर्मा, कटाचा सूत्रधार एकाक्ष शिवरासन लागलीच पकडला गेला आणि त्या जागी एकूण 17च मृत्यू घडून आले. इतके सारे बारकावे नास्तादेमसला कसे कळू शकतात? अशी दिव्य शक्ती त्याला कशी प्राप्त झाली असू शकेल? प्रकरण 24 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.